श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 16वा सर्ग वाचूया. सुमंत्राचे श्रीरामांच्या महालात पोहोचून महाराजांचा संदेश ऐकविणे आणि श्रीरामांचे सीतेची अनुमती घेऊन लक्ष्मणाबरोबर रथात बसून वाजत गाजत रस्त्यात स्त्री पुरुषांच्या गोष्टी ऐकत जाणे. पुरातन वृत्तांताचा ज्ञाता सुमंत्र माणसांच्या गर्दीने भरलेल्या त्या अंतःपुराचे दार उल्लंघून महालाच्या एकांत कक्षात जाऊन पोहोचला. तेथे अजिबात गर्दी नव्हती. तेथे श्रीरामांच्या चरणांशी अनुराग ठेवणारे एकाग्रचित्त व सावधान युवक प्रास व धनुष्य इत्यादी घेऊन थांबलेले होते. त्यांच्या कानात शुद्ध सुवर्णाची बनलेली कुंडले झगमगत होती. तेथे सुमंत्रास भगवी वस्त्रे नेसलेले आणि हातात छडी घेतलेले वस्त्राभूषणांनी अलंकृत बरेच वृद्ध पुरुष मोठ्या सावधानतेने दारावर बसलेले दिसले. ते अंतःपुरातील स्त्रियांचे रक्षक होते. सुमंत्रास येताना पाहून ते सर्व लोक वेगाने आसनांवरून उठून उभे राहिले. राजसेवेत अत्यंत कुशल आणि विनत हृदयाचा सूतपुत्र सुमंत्र त्यांना म्हणाला, श्रीरामांना लवकर जाऊन सांगा की सुमंत्र बाहेर दरवाजावर उभा आहे. स्वामींचे प्रिय करण्याची इच्छा असलेले ते सर्व लोक श्रीरामचंद्रांजवळ जाऊन पोहोचले. त्यावेळेस श्रीराम आपली धर्मपत्नी सीतेबरोबर विराजमान होते. त्या सेवकांनी लगेचच त्यांना सुमंत्राचा संदेश ऐकविला. द्वाररक्षकांद्वारे दिलेली सूचना मिळवून श्रीरामांनी पित्याच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या अंतरंग सेवक सुमंत्राला तेथेच अंतःपुरात बोलाविले. तेथे जाऊन सुमंत्राने पाहिले, श्रीरामचंद्र वस्त्रभूषणांनी अलंकृत होऊन कुबेराप्रमाणे दिसत होते आणि सोन्याच्या पलंगावर विराजमान होते. शत्रूंना संताप देणाऱ्या श्रीरामांच्या श्री अंगावर रक्ताप्रमाणे लाल पवित्र आणि सुगंधित चंदनाचा लेप लावलेला होता आणि देवी सीता यांच्याजवळ बसून आपल्या हातांनी चवऱ्या ढाळीत होती. सीतेच्या अत्यंत जवळ बसलेले श्रीराम चित्रासयुक्त चंद्राप्रमाणे शोभून दिसत होते. विनयी सुमंत्राने तापलेल्या सूर्याप्रमाणे आपल्या नित्यप्रकाशाने संपन्न राहून अधिक प्रकाशित होणाऱ्या वरदायक श्रीरामांना विनीत भावाने प्रणाम केला. विहारकालिक शयनासाठी जे आसन होते त्या पलंगावर बसलेले प्रसन्नमुख राजकुमारांचे दर्शन घेऊन राजा दशरथाद्वारा सन्मानित सुमंत्राने हात जोडून म्हटले, श्रीराम आपल्याला मिळवून महाराणी कौसल्या सर्वश्रेष्ठ संतान असणारी झाली आहे. यावेळेस कैकेयी बरोबर बसलेले आपले पिताजी आपल्याला पाहू इच्छितात, तेव्हा तिथे चलावं, उशीर करू नये. सुमंत्राने असे म्हटल्यावर महातेजस्वी नरश्रेष्ठ श्रीरामांनी सीतेचा सन्मान करीत प्रसन्नतापूर्वक तिला म्हटले, देवी, पिताजी व माता कैकेयी मिळून माझ्याविषयी काही विचार करीत असावेत असे दिसते. माझ्या अभिषेकासंबंधीत काहीतरी बोलणे चालू असणार. माझ्या अभिषेकाविषयी महाराजांच्या अभिप्रायास लक्षात घेऊन त्यांचे प्रिय करण्याची इच्छा असलेली परम उदार व समर्थ माता कैकेयी माझ्या अभिषेकासाठीच राजांना प्रेरित करीत असेल. माझी माता कैकेयी राजकुमारी या बातमीने फारच प्रसन्न झाली असेल. ती महाराजांची हितचिंतक आणि अनुरागामिनी आहे. ती माझेही चांगलेच चिंतिते. तेव्हा ती महाराजांना अभिषेक करण्याची घाई करत असेल. सौभाग्याची गोष्ट आहे की महाराज आपल्या प्रिय राणी समवेत बसलेले आहेत आणि त्यांनी माझ्या अभिष्ट अर्थाला सिद्ध करणाऱ्या सुमंत्राला दूत बनवून पाठविलेला आहे. जशी तिथं अंतरंग परिषद बसली आहे तसेच दूत सुमंत्र येथे आला आहे.
निश्चितच आज महाराज मला युवराज पदावर अभिषिक्त करणार, तेव्हा मी प्रसन्नतापूर्वक इथून लवकर जाऊन महाराजांचं दर्शन घेईन. तू इथे सुखाने बस आणि आनंदित राहा. पतीद्वारे याप्रमाणे सन्मानित होऊन काजळ भरल्या नेत्रांची सीतादेवी त्यांचे मंगल चिंतित स्वामींबरोबर दारापर्यंत त्यांना पोहोचविण्यासाठी गेली. त्यावेळेस ती म्हणाली, आर्यपुत्र ब्राह्मणांबरोबर राहून आपला युवराज्याभिषेक करून महाराज दुसऱ्या वेळेस राजसूय यज्ञात सम्राटाच्या पदावर आपला अभिषेक करण्यायोग्य आहात. आपण राजसूय यज्ञात दीक्षित होऊन त्यानुसार व्रतपालन करण्यात तत्पर श्रेष्ठ मृगचर्मधारी पवित्र आणि हातात मृगाचे शिंग धारण करणारे आहात. आणि या रूपात आपलं दर्शन करीत मी आपल्या सेवेत संलग्न राहीन, हीच माझी शुभकामना आहे. आपलं पूर्व दिशेस छत्रधारी इंद्र, दक्षिण दिशेस यमराज, उत्तर दिशेस कुबेर आणि पश्चिम दिशेस वरुण रक्षण करोत. त्यानंतर सीतेची अनुमती घेऊन उत्सवकालिक मंगलकृत्य पूर्ण करून श्री रामचंद्र सुमंत्राबरोबर आपल्या महालातून बाहेर पडले. पर्वताच्या गुहेत झोपणारा सिंह ज्याप्रमाणे पर्वताबाहेर येतो, त्याचप्रमाणे महालातून बाहेर येऊन श्रीरामांनी दारावर लक्ष्मणास विनीत भावाने हात जोडून उभे असलेले बघितले. त्यानंतर मध्यम कक्षेत येऊन ते मित्रांना भेटले. त्यानंतर प्रार्थीजन उभे असलेले पाहून त्या सर्वांना भेटून त्यांना संतुष्ट करून ते पुरुषसिंह राजकुमार श्रीराम व्याघ्रचर्मयुक्त शोभाशाली आणि अग्निप्रमाणे तेजस्वी उत्तम रथावर आरूढ झाले. त्या रथाचा खडखडाट मेघाच्या गंभीर गर्जनेप्रमाणे प्रतीत होत होता. तो विस्तृत होत होता आणि सुवर्ण व माणकांनी सुशोभित होत होता. त्याची कांती सुवर्णमय मेरू पर्वताप्रमाणे भासत होती. तो रथ आपल्या प्रभेने लोकांच्या डोळ्यात भरत होता. त्याला उत्तम घोडे जोडलेले होते. ते पुष्ट असल्यामुळे हत्तीच्या पिलांप्रमाणे दिसत होते. ज्याप्रमाणे सहस्र नेत्रधारी इंद्र हिरव्या रंगाच्या घोड्यांच्या वेगवान रथावर स्वार होतो, त्याचप्रमाणे श्रीरामही आपल्या त्या रथावर आरूढ झाले होते. आपल्या सहज शोभेने प्रकाशित श्री रघुनाथ त्या रथावर आरूढ होऊन लगोलग तेथून निघाले. तो तेजस्वी रथ आकाशात गरजणाऱ्या मेघांप्रमाणे आपल्या गरगराटाने संपूर्ण दिशांना प्रतिध्वनी करीत महान मेघखंडातून निघालेल्या चंद्राप्रमाणे श्रीरामांच्या त्या महालाबाहेर निघाला. श्रीरामांचा छोटा भाऊ लक्ष्मणसुद्धा हातात चौऱ्या घेऊन त्या रथात बसला आणि पाठीमागून आपल्या ज्येष्ठ भावाचे श्रीरामांचे रक्षण करू लागला. तेव्हा सगळीकडून माणसांची गर्दी होऊ लागली. त्यावेळेस त्या जनसमुदायाच्या चालण्याने कोलाहल माजला. श्रीरामांच्या मागे मागे चांगले घोडे आणि पर्वतांप्रमाणे विशालकाय श्रेष्ठ गजराज शेकडो आणि हजारोंच्या संख्येने चालू लागले. त्यांच्या पुढे पुढे कवच वगैरेंनी सुसज्जित आणि चंदन आणि अगरूने विभूषित होऊन खड्ग व धनुष्य धारण केलेले बरेच शूरवीर आणि मंगलाराशी मनुष्य बंदी वगैरे चालत होते. त्यानंतर रस्त्यात वाद्यांचे ध्वनी, बंदीजनांचे स्तुतिपाठाचे शब्द आणि शूरवीरांचे सिंहनाद ऐकू येऊ लागले. महालांच्या खिडक्यामध्ये बसलेल्या वस्त्राभूषणांनी विभूषित महिला सगळीकडून शत्रुदमन श्रीरामांवर ढिगाचे ढिग सुंदर फुले उधळीत होत्या. असेच श्रीराम पुढे पुढे चालले होते. त्यावेळेस वाड्यातील आणि भूतलावरील सर्वांग सुंदर युवती श्रीरामांचे प्रिय करण्याच्या इच्छेने श्रेष्ठ वचनांनी त्यांची स्तुती करीत होत्या.
मातेला आनंद देणारे रघुवीर आपली ही यात्रा सफल होईल आणि आपल्या पैतृक राज्य प्राप्त होईल. या अवस्थेत आपल्याला बघून आपली माता कौसल्या निश्चितच आनंदित होईल. त्या महिला श्रीरामांची हृदय वल्लभा सीमंतिनी सीतेला जगातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांमध्ये श्रेष्ठ मानून म्हणू लागल्या. त्या देवी सीतेने पूर्वी निश्चितच मोठे तप केले असले पाहिजे, म्हणूनच त्यांनी चंद्राला रोहिणीप्रमाणे श्रीरामांना प्राप्त केले आहे. या प्रकारे राजमार्गावर रथावर बसलेले श्रीरामचंद्र प्रासाद शिखरांवर बसलेल्या युवतींकडून म्हटलेल्या प्रिय गोष्टी ऐकत होते. त्यावेळेस अयोध्येत असलेले दूरदूरचे लोक अत्यंत हर्षाने श्रीरामाविषयी जो वार्तालाप करीत होते आणि तऱ्हेच्या गोष्टी करीत होते, आपल्याविषयी चाललेल्या सर्व गोष्टी श्रीराम ऐकत होते. ते म्हणत होते, यावेळेस श्रीरामचंद्र महाराज दशरथांच्या कृपेने फार मोठ्या संपत्तीचे अधिकारी होणार आहेत. आता आमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, कारण श्रीराम आमचे शासक होतील. जर हे सर्व राज्य चिरकालपर्यंत त्यांच्या हातात आले तर या जगातील तमाम जनतेसाठी हा मोठाच लाभ होईल. ते राजा झाल्यावर कोणाचेच अप्रिय होणार नाही आणि कोणाला काही दुःख भोगावे लागणार नाही. घोडे, हत्ती आणि जय जयकार करीत पुढे चाललेले बंदी, स्तुतिपाठक, वंशाची बिरुदावली सांगणारे मागध आणि गुणगायकांच्या घोषात प्रशंसित श्रीराम कुबेराप्रमाणे चालले होते. नंतर श्रीरामांनी तो विशाल राजमार्ग बघितला. तो हत्ती, रथ व घोड्यांनी खच्चून भरलेला होता. त्याच्या प्रत्येक चौकात मोठीच गर्दी झालेली होती. त्याच्या दोन्ही पार्श्वभागांवर प्रचूर रत्नांनी भरलेले दुकाने आणि बऱ्याच वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. तो राजमार्ग स्वच्छ केलेला होता. ते अयोध्याकांडातला 16वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 17वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.